आज दिवसभर चर्चा आहे ऋतुजा लटके यांच्या राजीनामा प्रकरणासंदर्भातली। ऋतुजा लटके यांचा राजीनामा अद्याप मंजूर न झाल्यानं त्यांनी उमेदवारी धोक्यात आलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवर ऋतुजा लटके पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या भेटीला गेल्या। राजीनामा स्वीकारावा यासाठी ऋतुजा लटके बीएमसी कार्यालयात पोहोचलेल्या आहेत। त्यांनी ऋतुजा लटके यांनी इक्बाल सिंह चहल यांची भेट घेतली। न्यूज 18 लोकमतवर ही पहिली दृश्य आपण बघताय। ऋतुजा लटके यांनी राजीनामा स्वीकारला नसल्या कारणानं त्या पेचात येऊ शकतात, म्हणून त्यांनी इक्बाल सिंह चहल यांची भेट घेतली। ही थेट दृश्य आपण ही काही वेळापूर्वीची दृश्य आपण बघतोय। ऋतुजा लटके स्वतः मुंबईच्या महापालिकेच्या मुख्यालयामध्ये आले। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी बोलूया। ते मुख्यालयातूनच आपल्या सोबत आहेत। उदय, काही वेळापूर्वीची दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य होती जेव्हा ऋतुजा लटके या महापालिकेत पोहोचल्या। इक्बाल सिंह चहल यांची त्या भेट घेणार आहेत। त्यांच्या राजीनाम्या संदर्भातलं जे प्रकरण आहे त्याबाबत काय अधिक सांगाल? सुवर्ण, आता मी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात आहे। आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या केबिनच्या बाहेर स्वतः ऋतुजा रमेश लटके या आलेल्या आहेत। आपण इथे पाहू शकतो त्या इथे बसलेले आहेत, ते वेटिंगवरती आहेत आणि काही वेळातच त्यांची महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासोबत भेट होणार आहे। या भेटीमध्ये ते त्यांची जी विनंतीपत्र आहे ते त्यांना देणार असल्याची माहिती मिळते। ऋतुजा रमेश लटके यांनी 3 ऑक्टोबर रोजी राजीनामा दिला होता आणि तो राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही आहे। महापालिकेच्या नियमानुसार कुठल्याही कर्मचाऱ्यांनी जर राजीनामा दिला असेल तर तो राजीनामा मंजूर करण्यासाठी किमान 1 महिना आधी नोटीस जी आहे ती द्यावी लागते। मात्र आज 13 ऑक्टोबर आहे, उद्या 14 ऑक्टोबर आहे। आज आणि उद्या असे शेवटचे 2 दिवस उरलेले आहेत अंधेरी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणि त्यातच आता धावाधाव सुरू झालेली आहे। हा अर्ज जो आहे तो तात्काळ मंजूर करून घेण्यासाठी स्वतः ऋतुजा रमेश लटके या महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। कारण त्यांना जर तात्काळ राजीनामा मंजूर करून घ्यायचा असेल तर तसा विशेष अधिकार हा आयुक्त म्हणून इक्बाल सिंह चहल यांच्याकडे आणि त्या संदर्भात स्वतः इक्बाल सिंह चहल हे नेमकं काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे। या संदर्भात ठाकरे गटाकडे तोच विषय होता। हे राजीनामा प्रकरण जे आहे सकाळपासून आपण त्यावर चर्चा करतोय आणि मग त्यांच्या उमेदवारीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होतात। जर 3 ऑक्टोबरला त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि 1 महिन्याचा नोटीस पिरियड असतो, तर आता त्यांच्या राजीनाम्याविषयी काही तरतुदी आहेत का? विशेष अधिकार वापरून तो राजीनामा इक्बाल सिंह चहल स्वीकारतील का त्यांच्यावरही दबाव असेल? असे वेगवेगळे विषय आहेत। याविषयी काय स्पष्टता करू शकाल, देऊ शकाल? राजीनामा तात्काळ मंजूर करून घेण्यासाठी ऋतुजा रमेश लटके यांनी कोर्टामध्ये देखील धाव घेतली असल्याचं आपल्याला माहिती मिळते। तर स्वतः कोर्टामध्ये गेले होते आणि तिथूनच त्या आता मुंबई महापालिका आयुक्तांना भेटण्यासाठी मुंबई महापालिका मुख्यालयामध्ये आलेले आहेत। आयुक्तांना भेटण्यापूर्वी त्यांनी कायदेशीर सल्ला जो आहे तो देखील घेतलेला आहे। आयुक्तांकडे विशेष अधिकार आहेत आणि त्या अंतर्गत त्यांचा राजीनामा जो आहे तो तात्काळ मंजूर करून घेणं जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कारण उद्यापर्यंत त्यांना त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करायचा आहे आणि त्यासाठी मोठी हालचाल जी आहे पडद्यामागे ती देखील सुरू झालेली आहेत। महापालिकेचे इतर जे सहकारी आहेत ते देखील ऋतुजा रमेश लटके यांच्यासोबत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। माजी उपमहापौर हेमांगी वर्लीकर असतील किंवा स्थापत्य समितीचे माजी अध्यक्ष असतील बाळानर, हे त्यांच्यासोबत इथे आलेले आहेत। ऋतुजा लटके या आता पुढच्या काही वेळातच यांना भेटणार आहेत आयुक्तांना आणि त्यानंतर नेमकं काय ठरतंय हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे। आपण इथे पाहू शकतो की माजी महापौर जे आहेत विश्वनाथ महाडेश्वर हे देखील इथे आलेले आहेत। त्यांच्याशी बोलूया, आपण त्यांच्याशी बोलूया। महाडेश्वर साहेब, काय नेमकं घडतंय पडद्यामागे, काय सांगाल? स्वतः ऋतुजा रमेश लटके या इथे आलेले आहेत। अर्ज ज्यांचा राजीनामा अर्ज जो आहे तो अद्याप मंजूर करून घेण्यात आलेला आहे। खरं प्रशासनाकडनं राजीनामा मंजूर करणं क्रमप्राप्त आहे, आवश्यक आहे। त्याचं कारण बोला तुम्ही। एखाद्या महापालिका कर्मचाऱ्याने राजीनामा कधी द्यायचा याचे काही नियम आहेत MSR मध्ये। त्या नियमानुसार राजीनामा 1 महिन्याच्या आधी देणं गरजेचं आहे, परंतु पोट नियम असा आहे जर त्या कर्मचाऱ्याने 1 महिन्याचं वेतन भरलं तर राजीनामा मंजूर करायला कोणत्या प्रकारची अडचण येता कामा नये, किंबहुना आयुक्तांना ती 1 महिन्याची अट शिथिल करण्याचा सुद्धा अधिकार आहे। त्या पलीकडे जाऊन जर एखाद्या कर्मचाऱ्याने देय भरलं नसेल तर त्या कर्मचाऱ्याची
ते कारण त्यांनी म्हटलं की कमीत कमी 15 दिवस लागतील. पण त्यांनी माझ्याकडे सोमवारी सूचना जी नोटीस पे असते ते चलनही मला इकडूनच देण्यात आलं GAD कडून. त्याचं पेमेंट मी केलेलं आहे. सोमवारपासून मी आज 3रा दिवस आहे. मी GAD कार्यालयात येऊन बसते. मला एओननी सांगितलं सगळं रेडी आहे, फक्त तुमची सहीसाठी तुमचा राजीनामा मंजूर करायचं राहिलं आहे. पहिला राजीनामा जो दिला त्यात तांत्रिक अडचणी आहेत, त्रुटी आहेत असंही ते म्हणतात. तांत्रिक ती कल्पना मला नाही कसली तांत्रिकची तुम्ही म्हणलं तुम्ही अटीशर्ती देऊन राजीनामा दिला होता, ती चूक झाली असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामध्ये असं राजीनामा असं नव्हतं असं मला वाटतं, पण मला आता बघावं लागेल. ते आता आम्ही भेटल्यावर तुम्हाला कळलं. मशाल या चिन्हावर शेवटपर्यंत तुमचा हा स्टँड फॉर्म असणार. ऋतुजा लटके या इक्बाल सिंग चहल यांच्या केबिन बाहेर बसलेले आहेत आणि काही जे तुमचं विषय असं म्हणा कार्यकर्त्यांमध्ये काय भावना आहे या सगळ्या संभ्रम निर्माण सहाय्यक आयुक्त आहेत मनपाचे त्यांच्या कार्यालयामध्ये ऋतुजा लटके यांना इक्बाल सिंग चहल यांच्या केबिनमध्ये बोलवण्यात आलेलं आहे. त्या केबिनमध्ये गेलेल्या थेट दृश्य आपण बघतोय. उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. उदय, ऋतुजा लटके यांच्याशी संवाद साधण्याचा तू प्रयत्न केलास, आता त्या केबिनमध्ये गेलेले आहेत, काय अधिक सांगशील? महाडेश्वर काय म्हणाले, लटके यांचं काय म्हणणं आहे? आपण पाहिलेलं की ऋतुजा रमेश लटके यांनी एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे, ती म्हणजे मी उमेदवारी जर अर्ज दाखल केला तर तो मशाल या चिन्हावरती दाखल करणार आहे. म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडनंच मी उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करणार आहे आणि मशाल या चिन्हावरतीच मी निवडणूक लढवणार आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर राजीनामा मंजूर करून घेण्यासाठी देखील कायदेशीर जी काही पूर्तता आहे ती मी सगळी पूर्ण केलेली आहे. आता त्या संदर्भात कार्यवाही जी आहे ती करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच मी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना इथे भेटण्यासाठी आलेले आहे. मी त्या संदर्भातली जेवढी कागदपत्र असतील, सर्व पेपरवर्क जे आहे ते सर्व पूर्ण केलेलं आहे. मात्र अद्याप माझा राजीनामा मंजूर करण्यात आलेला नाहीये आणि मी नोटीस पिरियडच्या आधी जर का राजीनामा मंजूर करण्याची मागणी घेत असेल तर त्यासाठी माझं जे बेसिक वेतन आहे ते मला इथे भरावं लागणार आहे आणि ते बेसिक वेतन देखील मी पूर्णपणे भरलेलं आहे. मात्र असं असताना देखील अद्याप मला न्याय मिळालेला नाहीये. मला अद्याप माझा राजीनामा जो आहे तो मंजूर करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे माझा राजीनामा तात्काळ मंजूर करावा असं त्यांनी विनंती जी आहे ती इक्बाल सिंग चहल यांना केलेली आहे. त्यासाठीच ते आता इथे भेटण्यासाठी आलेले आहेत आणि आजचा दिवस आहे आणि उद्याचा दिवस आहे. उद्या त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करून घ्यावाच लागणार आहे आणि त्यासाठी आणि जसं तुझ्या माध्यमातून दृश्य बघायला मिळाली की ऋतुजा लटके या इक्बाल सिंग चहल यांना भेटायला गेलेल्या आहेत. केबिनमध्ये आत्ता त्या गेल्या आहेत आणि त्यांचा संवाद इक्बाल सिंग चहल यांच्याशी होईल. तुर्तास धन्यवाद उदय, माहिती दिल्याबद्दल, थेट प्रक्षेपणाबद्दल. अधिक माहिती तुझ्याकडनं घेत राहू. दरम्यान ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत मोठा खुलासा झालाय. ऋतुजा लटकेंनी केलेल्या पहिल्या अर्जात अट घातली होती, जर निवडणुकीत पराजित झाले तर पुन्हा सेवेत घ्यावं अशी अट त्या अर्जात टाकण्यात आली होती. ती तांत्रिक चूक अर्जामध्ये त्यांनी केली असं आत्ताच आपण ऐकलं ऋतुजा लटके यांच्याकडूनच. त्यांना जेव्हा हा प्रश्न विचारला तर त्या म्हणाल्या इक्बाल सिंग चहल यांच्याशी मी या सगळ्याविषयी बोलीन आणि मगच मला कळू शकेल. त्यानंतर राजीनाम्यात अशा प्रकारे अट घालता येत नाही, त्यांना सुधारित अर्ज करावा लागेल अशा प्रकारे त्यांना कळवण्यात आलं होतं असंही कळतंय. 2 दिवसांपूर्वी लटकेंनी सुधारित अर्ज केलेला आहे, मात्र राजीनामा मंजूर होण्यासाठी किमान 15 दिवस लागण्याची शक्यता असते आणि 2 दिवसांपूर्वीच अर्ज दाखल केल्यानं तो त्वरित मंजूर होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे लटकेंची उमेदवारी जाण्याची शक्यता आहे. तसंच कंडिशनल राजीनामा मंजूर होऊच शकत नाही हे माहीत असतानाही त्यांनी असा अर्ज का केला यावरूनही चर्चा रंगलेली आहे. महापालिका आयुक्तांवर दबाव आहे की हा राजीनामा मंजूर करू नये. मी स्वतः 3 वेळा महानगरपालिका आयुक्तांना भेटलो आणि दररोज ते टोलवाटोलवी करतायत, वेगवेगळी कारणं सांगतायत. वरून दबाव असल्याचं चित्र मला अतिशय स्पष्ट दिसतंय आणि ह्या दबावापोटी तो राजीनामा मंजूर होत नाहीये.